कुंभमेळ्याच्या अगोदर आमचा कुंभमेळा 50,000 विद्यार्थ्यांना भगवा वस्त्र घालून नाशिकमध्ये गोदावरीच्या काठावरती हे युवा प्रशिक्षणार्थी कुंभमेळ्याच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी नामजप करण्यामध्ये त्या नदीच्या काठी हे सगळी मंडळी घेऊन मी येणाऱ्या काळामध्ये येत्या 2 दिवसामध्ये तो निर्णय घेतोय आणि त्या कुंभमेळ्यासाठी आम्ही आमच्या महाराष्ट्रातील 50,000 विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित राहतील। नमस्कार। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काही दिवसांपूर्वी व महिन्यांपूर्वी केलेली होती आणि या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुण तरुणींना काम देण्याची भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतली होती। त्यानुसार त्यांनी काम दिलंही, परंतु हे काम दिलं हे अपुरं दिलं। 11 महिन्याच्या करारानं हे काम दिलं आणि 11 महिन्यानंतर पुन्हा हे प्रशिक्षणार्थी सध्या बेरोजगार झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड सध्या कोसळलेली आहे आणि या संदर्भात या युवकांचं, बेरोजगार युवकांचं किंवा युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं आवाज उठवण्याचं काम तुकाराम बाबा महाराज यांनी केलेलं होतं। या संदर्भामध्ये गेल्या काही 1-2 महिन्यांपाठीमागं सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेलं होतं। तुकाराम बाबा महाराज हे उपोषणाला बसले होते। कृष्णा काठावर त्यांनी या आंदोलनाची सुरुवात केलेली होती आणि या संदर्भात त्यानंतर या उपोषणाची दखल घेऊन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन तुकाराम बाबा महाराज यांना आश्वासन दिलेलं होतं की पुढील काही दिवसांमध्ये या प्रशिक्षणार्थींचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागला जाईल। परंतु 2-2.5 महिने उलटूनही या प्रश्नाबाबत कोणताही ठोस पाठपुरावा होताना दिसत नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा तुकाराम बाबा महाराज आंदोलनाच्या भूमिकेत उतरलेत। नक्की कोणती भूमिका त्यांनी आता घेतलेली आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ते आपल्याबरोबर सध्या आपण त्यांच्याशी बोलूया। नक्की काय भूमिका आता घेत आहे, कारण 2 महिन्यांपूर्वी तुम्ही आंदोलन केलं होतं, आश्वासनही तुम्हाला देण्यात आलेलं होतं, परंतु अजूनही त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही। तब्बल 2 महिन्याचा कार्यकाळ संपून गेलेला आहे, तरी देखील महाराष्ट्रातील 1,34,000 विद्यार्थी काम करतात। त्या ठिकाणी अनेक आंदोलन केले गेले। सांगलीमध्ये देखील आपण आंदोलन केलं, कृष्णा घाटावरून सुरुवात केली। तेच आंदोलन स्टेशन चौकामध्ये अमर उपोषण 5 दिवसाचं चालू होतं। त्याच्या अगोदर छत्री मोर्चा आपण मुंबईमध्ये घेतला होता। त्यानंतर नागपूरला आंदोलन बालाजी पाटील चाकूरकर यांच्या माध्यमातून झालं। म्हणजे वेगवेगळे आंदोलन वेगवेगळ्या भागामध्ये झाले होते, पण सगळ्यात महत्त्वाचं जे आंदोलन होतं सांगलीमधलं, त्या आंदोलनाला राज्याचे उद्योग मंत्री माननीय श्री उदयसिंह सामंत साहेब त्या ठिकाणी आले। त्यांनी उपोषणस्थळी भेट दिली, आश्वासित केलं की येत्या 2 दिवसामध्ये माननीय श्री तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची भेट घडवून तुमची व्यथा त्या ठिकाणी मांडू। ऑफिशियल भेट 15 दिवसामध्ये सर्व शिष्टमंडळांची लावू। पण तब्बल 2 महिने झाले सरकारी काम आणि 6 महिने थांब हे तुमच्या ऐकण्यामध्ये, पण वास्तवामध्ये कुठं घडलंय तर ते सांगलीमध्ये घडलंय। माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की माननीय श्री उदय सामंत साहेबांवर आता देखील आमचा विश्वास आहे, त्यांच्यावर श्रद्धा आहे। त्यांनी आमची मिटिंग लावून त्या ठिकाणी योग्य निर्णय जर येणाऱ्या काळामध्ये घडला नाही तर आम्ही नाशिक या ठिकाणी त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी कुंभमेळा भरणार आहे। पण त्या ठिकाणी कुंभमेळ्याच्या अगोदर आमचा कुंभमेळा 50,000 विद्यार्थ्यांना भगवा वस्त्र घालून नाशिकमध्ये गोदावरीच्या काठावरती हे युवा प्रशिक्षणार्थी कुंभमेळ्याच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी नामजप करण्यामध्ये त्या नदीच्या काठी हे सगळी मंडळी घेऊन मी येणाऱ्या काळामध्ये येत्या 2 दिवसामध्ये तो निर्णय घेतोय आणि त्या कुंभमेळ्यासाठी आम्ही आमच्या महाराष्ट्रातील 50,000 विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि सरकारचं लक्ष होतील। आमचा निर्णय लागत नाही तोपर्यंत अन्नत्याग असेल, अमरण उपोषण असेल, जे परिस्थिती आहे त्या सगळ्या गोष्टीवरती आम्ही घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। मंगलप्रभात लोढा असतील किंवा तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्यांनी त्यावेळी असं सांगितलेलं होतं की आम्ही या प्रशिक्षणार्थीला या सर्टिफिकेटच्या माध्यमातून पुन्हा नोकरीत त्याला बाहेरच्या कुठल्याही यायला लागेल नाही। आता जर मी निवडणुकीपूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देशातलं पहिलं राज्य असेल की त्या ठिकाणी युवा युवकांच्यासाठी ही योजना आणलेली आहे। त्या योजनेमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी काम करतील त्या जो भत्ता असेल तो 6,000, 8,000, 10,000 त्या प्रशिक्षण दिलं जाईल। 6 महिन्यानंतर ते तिथं काम करतील आणि आहे त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल। आनंद दिघेंचा जो वारसा त्यांच्या माध्यमातून बघितला जातो, त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटत होतं की त्यांनी जे दिलेला शब्द आहे, दिला शब्द तो जागण्या, हे जे वाक्य आहे ह्याच्यावर विश्वास ठेवून 1,34,000 विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आहे त्या ठिकाणचं काम सोडून 6,000 आणि 8,000, 10,000 पगारावरती ही मुलं
काम करायला रस्त्यावरती उतरले आणि तब्बल 11 महिन्याचा कार्यकाळ बघता बघता संपून गेला आणि पुन्हा त्या मुलांना आज सर्टिफिकेट प्राप्त होते। त्या पत्रामध्ये लिहिले की हे कुठेही गृहात धरलं जाणार नाही। मग 11 महिन्याची वेळ ह्या मुलांची घालवली, 11 महिन्यासाठी सरकारचं नुकसान झालं। मग मला सांगा ह्या मुलांना प्रशिक्षण देऊन सरकार काय साध्य करू पाहते, हा माझा सवाल असणार आहे। एकीकडे मंत्र्यांचा दर्जा असणारी लोक या विद्यार्थ्यांना किंवा या प्रशिक्षणार्थींना निवडणुकीच्या तोंडावर असताना आश्वासन देत आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा आता पत्रक काढतात की याचा वापर दुसरीकडे कुठं करता येणार नाही। निवडणुकीमध्ये सांगितलं जातं की ह्या मुलांना तर सर्टिफिकेट जाईल, त्या मुलांना काम दिलं, तसे व्हिडिओ माझ्याकडे आहेत, तशी क्लिप माझ्याकडे आहे। पण सरकारच्या माध्यमातून जर हा सवाल जर विचारला गेला की येणाऱ्या काळामध्ये जर अशा पद्धतीचं जर सरकारच्या माध्यमातून होत असेल, त्या मुलांना कुठेतरी विश्वास तुमच्या स्वार्थासाठी, तुमच्या समाधानासाठी त्या मुलांना कुठेतरी दिशाभूल करत असतील। साध्या माणसाला, अंगठा बहादूर माणसाला फसवणारे लोक मी बघितलेत, पण शिक्षक आणि उच्च शिक्षक म्हणजे जे पदवीधर आहेत, येणाऱ्या काळामध्ये अनेक निवडणुका, पदवीधर मतदारसंघाच्या आमदारकीच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद आहेत, या गोष्टीवर देखील परिणाम दिसायला कमी करणार नाही। माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की दिलेला शब्द प्रशासकाच्या माध्यमातून सरकारने तो पाळावा आणि त्या ठिकाणी योग्य तो निर्णय, योग्य ते पर्याय। आमचं 11 महिन्यानंतर पुढं काय, 11 महिन्यानंतर तुम्ही जे पत्र प्राप्त करून दिले त्या पत्रामध्ये क्लिअर लिहिले की कुठेही गृहात धरलं जाणार नाही। मग मला सांगा 11 महिन्यानंतर सरकार करतंय काय? एकीकडे रोजगारची परिस्थिती बघितली तर अनेक नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, आरोग्य विभाग असतील, त्या ठिकाणी जागा शिल्लक आहेत। ह्या मुलांना वेतनवरती नव्हे तर मानधन तत्वावरती तर तुम्ही घेऊ शकता का, यावरती तर विचार करणं गरजेचं आहे। तुम्ही काम दिलं, त्या लोकांचा पगार देखील अजून नाही, अनेक ठिकाणी मुलं जॉईंट नाहीत, अनेक ठिकाणची अनेक अडचण असताना सरकारी कामामध्ये जी गोळवा बघली, एखाद्या शहरातील या मुलांचा पगार किती होणार आहे? आज तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी 1500 रुपये देता, 3200 कुठून अधिक महिन्याला तुमचे पैसे लागतात। पण ह्या मुलांना तुम्ही देत असताना एखाद्या शहरातील मोडकळीस आलेलं भंगार जरी विकलं तर यांचा पगार भागू शकतो। एखाद्या शहरामध्ये फुलाचा खर्च जो आहे तो जर यांच्यावर खर्च केला तर या मुलांचा पगार भागू शकतो। वर्षाला फक्त 11 महिन्यासाठी 300 कोटी तरतूद या सरकारला करावं लागते। ही वस्तुस्थिती त्या ठिकाणची आहे। जे गव्हर्नमेंट आस्थापनामध्ये काम करतात त्या गव्हर्नमेंट आस्थापनाच्या मुलांची परिस्थिती एकदम बिकट झालेली आहे आणि 11 महिन्यानंतर ह्या मुलावरती एक कुऱ्हाड म्हणजे त्यांच्यावर कोसळलेली आहे। आज एवढी मोठी दिवाळी असताना काळी दिवाळी त्यांना साजरी करावी लागते, ही त्यांच्यावर एक शोकांक आहे। माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे, जर सरकारने याच्यावरती गांभीर्याने विचार नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या कुंभमेळ्याच्या अगोदर ह्या युवकांचा कुंभमेळा नाशिक या ठिकाणी गोदावरीच्या तीरावरती भगवे वस्त्र घालून त्या ठिकाणी कुंभमेळा मग वेगवेगळ्या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जोर निकाल लागत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, हा ठाम निर्णय घेऊन मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो। एकीकडे बघितलं तर शेतकरी खुश नाही, कारण अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, शेतीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। दुसरीकडे बघितलं तर युवकांमध्ये शासनाविषयी आस्था राहिलेली नाही, कारण शासन युवकांना रोजगार देण्यामध्ये असमर्थ ठरलेलं आहे। या संबंध गोष्टी पाहता धंदेवाले असतील, व्यापारी असतील, ते त्यांच्याविषयी सरकार ठोस नाही आहे, त्यामुळे सरकार कुठेतरी या सगळ्या बाबतीत अपयशी ठरतं असं वाटतं। प्रत्येक गोष्टीमध्ये जर बघितलं तर अनेक योजना आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या प्रत्येक योजनामध्ये आता जर बघितलं आमच्या ताटामध्ये आमचंच ताट मोकळं पडलेलं आहे तर दुसऱ्याचं का उघडून बघावं, ही परिस्थिती सध्या आमची राहिलेली नाही। सरकारची परिस्थिती बघितली तर पूर्व परिस्थिती आलेली आहे, हे कारण सांगतं सरकार, सांगतं लाडक्या बहिणीसाठी पैसे। आता मला सांगा, लाडक्या बहिणीचं लाटणं घेऊन आंदोलन केलं का किंवा काही मागितलं का? काही मागितलं नाही। तर तुम्हाला जिथं जाऊन पोहोचायचं आहे, तुम्ही ध्येय गाठायचं आहे म्हणून तुम्ही एक डोळा बंद करून बाण मारलेला आहे आणि तो तुमच्या पद्धतीने मारलेला आहे। त्यामुळं आम्हाला त्या गोष्टीकडे न जाता आम्ही ज्या अनुषंगाने रोजगार मागतोय, आम्ही काम करतोय, आमची तिथं गरज आहे, जिथं जिथं आम्ही काम करतोय 20 लोकांच्या वरती एक प्रशिक्षणार्थी घ्यावा, अशा पद्धतीची भूमिका ज्यांची सरकारने मांडली होती। म्हणजे आमची कुठेतरी गरज आहे, आमची मुलं चांगले काम करतात। माझ्यासोबत जे प्रशिक्षणार्थी महानगरपालिकेमध्ये काम करणारी मुलं आहेत, जे गटारी साफ करतात, जे बिलिंग करतात, वेगवेगळ्या माध्यमातून हे मुलं काम करतात। आज यांच्यावर 11 महिन्यानंतर कुऱ्हाडीची ज्यांच्यावर कुऱ्हाड कोसळते। मग मला सांगा, सरकारने कुठल्या विचाराने ह्या मुलांना कामावर घेतलं? हे पहिला काम दुसरीकडे करत होते, हा मुलगा दुसरीकडे काम करत होता, त्याला 15-20 हजार पगार होता, त्याने 6 हजारावरती काम करणार नाही। हे माणूस त्या माणसाने ह्या मुलाचं लगीन ठरवलं, त्या मुलाचं लगीन ठरवलं, ह्याला गाडी दिली, 10 वर्षे तो तिथं काम करतोय, वयाच्या 18 वर्षापासून वयाच्या 30 वर्षापासून तो काम करत होता तिथं, म्हणजे 12 वर्ष काम करत होता। पण जेव्हा सरकारी गव्हर्नमेंटचं काम निघाल्यानंतर, सरकारी एकनाथ शिंदे साहेबांनी योजना आणल्यानंतर त्या मुलांनी ते काम सोडलं आणि आता तो मुलगा त्याच्याकडे विचारला गेला तर जेव्हा तू माझ्याकडे 12 वर्षानंतर सोडून गेलं, तुला काम मी परत देणार नाही म्हणून तू मुलगा घरी बसलेला आहे। म्हणजे ही परिस्थिती आज त्या मुलांच्या वरती आहे। एकीकडे दुष्काळ
मला दुष्काळ जाहीर झालेला आहे, पण त्या लोकांना अगदी तुटपुंजी पैसे देखील त्या ठिकाणी प्राप्त होत नाहीत. हे देखील परिस्थिती त्या ठिकाणची आहे. त्यामध्ये देखील आमचे प्रशिक्षणार्थी विदर्भामधले आहेत, मराठवाड्यामधले आहेत, ह्या भागातली देखील मुलं, खानदेशमधली आहेत, ह्या वेगवेगळ्या भागातली मुलं त्या ठिकाणी आता देखील आमचे प्रशिक्षणार्थी. पण माझ्या ह्या आपल्या माध्यमातून विनंती की सरकारने यावर गांभीर्याने विचार करून ह्या मुलांना हक्काची भाकर म्हणून ह्या मुलांचं पुढं काय. 11 महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे. जे पत्र प्राप्त झाले ते कुठेही ग्राह्य धरलं जाणार नाही. मग तुम्ही आम्हाला 11 महिन्यानंतर वाऱ्यावर सोडणार का, हा सवाल माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय वर्षील गोगोले साहेब, उदय सामंत साहेब, अजित पवार साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्या तिघांना समोर ठेवून ब्रह्मा विष्णू महेश असं जसं बघतो आपण, तसं एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, हे तिन्ही त्रिदेव एका ठिकाणी ठेवून यांचा फोटो लावून भगवे वस्त्र मुलं अंगावर 50 मुलं करून महाळ जप यांच्या नावाने करणारे आहेत. हे जिवंत देव भेटावेत आणि आमचा काहीतरी कायमचा रोजगार सुटावा ही एक माफक अपेक्षा मनामध्ये ठेवून आम्ही नाशिक या ठिकाणी येणाऱ्या 2 दिवसामध्ये आम्ही तारीख घोषणा करतोय आणि आंदोलनाची दिशा आज भाऊबीजच्या माध्यमातून देतो. नक्कीच या निमित्तानं आपल्याबरोबर काही प्रशिक्षणार्थी प्राथमिक स्वरूपात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय नक्की आता मागणी आहे, कसं तुम्ही आता बेरोजगारीच्या खाईत लोटलं गेलेलं आहात? आमचं तरी 2 महिने झाले तर काही सुद्धा नाहीये. प्रशिक्षण पूर्ण झालंय तरी आम्हाला असं वाटतं की सरकारने आम्हाला न्याय द्यावं. न्याय अगर तो आधा दो, इसमें भी अगर बाधा हो तो दे दो. सिर्फ 5 ग्राम केवळ रखो अपनी धरती तमाम. हेच मी त्याला सांगायची माझी इच्छा आहे की आहे ते द्या, काहीतरी होऊ दे, आम्हाला द्या. आम्ही गरजू आहे, आम्हाला गरज आहे. लहान छोटं बाळ वगैरे त्या घेऊन त्या स्त्रिया त्या ठिकाणी रडतात पोटासाठी, तिथपर्यंत त्या धडपडतात. त्यांच्याकडे तरी बघा, काय तरी करा. 1,500 मध्ये काय भागतं? लाडकी बहीण तुम्ही योजना काढली, काय भागतं? आम्ही तरी सुशिक्षित आहे, प्रशिक्षित आहे, आम्हाला गरज आहे. आमचं पूर्ण कुटुंब आम्हाला चालवायचं आहे. 1,500 रुपयामध्ये आमचं काय भागणार आहे? आम्ही सुशिक्षित आहे तरी आम्हाला न्याय द्या आणि आहे त्या ठिकाणी आम्हाला काम द्या. तुम्हीच आश्वासन दिलेले आम्हाला निवडणुकीच्या दरम्यान, तुम्हीच आम्हाला आश्वासन दिलेले. काय बोललेले तुम्ही की आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण घेणार आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर आम्ही तुमच्या त्या जागे कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध करून देणार असं तुम्ही सांगितलेलं. आस्थापनेला सुद्धा गरज आहे. आस्थापना म्हणते की आम्हाला पण कामाची गरज आहे, आम्हाला पण जागा आहे तो उपलब्ध, पण सरकार आम्हाला निधी उपलब्ध करून देत नाही. आहे तरी जागा आम्हाला द्या, काहीतरी त्यांना मदत करा. तुमचंच काम आहे हे, सरकारचंच काम आहे, सरकार द्यायला पाहिजे. कसंही करून आम्हाला रोजगार द्या. आम्ही हक्काने मागतो. आम्ही बॅक एंट्री केली नाही. तुम्ही ना आम्हाला दाखवले निवडणुकीच्या वेळेला आश्वासन तुम्ही दिले, आम्हाला फ्रंट एंट्री करून तुम्ही घेतली. आम्ही नाही मागितलं, बॅक एंट्री आम्ही नाही केली. तुम्ही आम्हाला आश्वासन दिले या इथं आणि करा, तुम्हाला प्रशिक्षण देतो आणि नोकरी देतो म्हणून. आमचं काहीही चूक नाही. आमचे आहे ते काम आम्ही सोडून इथं आलेले आहे. तर सरकारने वचनबद्ध राहायचं. तुम्ही दिलेले जे वचन आहे ते वचनबद्ध राहून तुम्ही आम्हाला आहे त्या ठिकाणी आम्हाला काम दिलं पाहिजे. एवढं सांगून मी माझे शब्द संपवतो. खरं तर सरकारनं वचनबद्ध राहावं. जे वचन त्यांनी दिलं होतं ते वचन पाळलं गेलं पाहिजे. अशा तऱ्हेची भावनिक साथ या भगिनीनं घातलेली. आपल्याबरोबर आणखी एक प्रशिक्षण होते. बाबांनी आता सांगितलं की लग्नही ठरलेलं होतं, 12 वर्षात एका ठिकाणी काम करत होतं, ते काम सोडून पुन्हा इकडे आला होता असतो. शासनाने काहीतरी योजना आणली आणि त्या योजनाच्या आशानं आम्हाला एक आशा धरली की आमचं कुठेतरी गव्हर्नमेंटमध्ये काहीतरी होईल आणि मानधन तत्वावर असू दे किंवा परमनंट रोजगार असू दे. मानधन तत्वावर जरी शासनानं आम्हाला चॉकलेट दिलं असेल तर निवडणुकीच्या आधी लाडका बघून आमचा वापर केला गेला आणि निवडणुकीमध्ये खोट्या आश्वासन देऊन निवडणूक झाल्यानंतर ते आम्हाला फेटाळून ठेवलं. तर त्या गोष्टीचा आमच्या मानसिकतेवर परिणाम झाला. मी जिथं होतो तेवढं 11 ते 12 वर्ष झालं काम केलं. काय उपयोग झाला त्या गोष्टीला? आता शासना आमच्या त्या लोकांकडे जातोय तर तिथं पण त्यांनी कामावर घेत नाहीत आम्हाला. यामुळे एक गोष्ट मी क्लिअर या माध्यमातून सांगतो की आदरणीय तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही वेगवेगळे आंदोलन केले. 11 महिने आमचे पूर्ण झालेले आहेत आणि आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ज्यावेळी घोषणा केली होती की तुम्ही 6 महिने काम करा आणि आम्ही तुम्हाला त्या जागी कायम करू, पण 5 महिने आणि वाढवून दिले आणि 11 महिने पूर्ण होताना तरी पण त्यांनी फक्त आश्वासन देत आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात आम्ही आंदोलन उभं केलं तर त्यांनी फक्त येतात आणि आश्वासन देऊन जातात. तर शासनानं आता या गोष्टी दखल घ्यावी. प्रशिक्षणार्थी आक्रमक आहेत. 1,75,000 प्रशिक्षणार्थी आहेत. त्यांचे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पण या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो. या गोष्टीचं मी शासनाने दखल घ्यावी. म्हणून माझी सरकारला नम्रपणे विनंती आहे की
आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या. आदर नाही तर आदरणीय तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वामध्ये मानव मित्र संघटनेच्या स्टाईलनं आम्ही आंदोलन छेडण्यात येईल नाशिकच्या काठावरती. नक्कीच या निमित्तानं शासनानं दिलेलं जे आश्वासन आहे ते पूर्णपणे खोटं आहे आणि ते खोटं असणारं आश्वासन त्यांनी आता खरं करण्याची वेळ आता आलेली आहे आणि या प्रशिक्षणार्थींना 11 महिन्यानंतर पुन्हा एकदा कामावर रुजू करून घेण्याची वेळ आलेली आहे. त्याचबरोबर जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचं जे रोजगार आहे त्या रोजगारावर जी कुऱ्हाड कोसळलेली आहे त्या कोसळलेल्या कुऱ्हाडीकडेही शासनानं लक्ष दिलं पाहिजे आणि या प्रशिक्षणार्थींना पुन्हा कामावर घेतलं पाहिजे. नाहीतर येत्या 2026 मध्ये जो नाशिकमध्ये कुंभमेळा होतोय त्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रामधील 50,000 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी घेऊन त्या ठिकाणी भगवी वस्त्र परिधान करून गोदावरी काठी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी दिलाय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.